नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मराठी मुली. तर आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या. तर साहित्य बघूया. मिरची, ओवा, जिरी, कोथिंबीर, लसूण, तीळ, हळद, मीठ. हे असल्या गोल वाटीने हे 3 वाटी गव्हाचं पीठ, हे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी वाटण करून घेऊया. मिरची, लसूण, ओवा, बस, जिरी. हळद थोडीशीच घालूया, परत पुऱ्यांचा कलर बदलतो. तीळ घालूया, मीठ. 4 वाटी पीठ घेतले म्हणून पाव वाटी कडकडीत तेलाचं मोहन घालूया. सगळीकडे असं छान लावून घ्यायचं, म्हणजे पदार्थ चांगला होतो, खुसखुशीत मस्त चवदार होतो. वाटण टाकूया. ह्यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर घालूया. आता मस्तपैकी मळून घेऊया. हे घट्ट बी मळायचं नाही आणि पातळ बी मळायचं नाही, मध्यम मळायचं. 10 मिनिटं हे मळून ठेवूया. जास्त वेळ नाही ठेवायचं, कारण की यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलंय आणि बेसन पण घातले. ह्या पिठांना पाणी सुटतं आणि पीठ फसफसल्याने होतं. मळून झालेलं आहे. आता आपण हे ठेवूया आणि चूल पेटवूया. आपण हे 10 मिनिटासाठी ठेवूया. तर आपल्या तिखट पुऱ्या झालेल्या आहेत तयार. आणि हे बघा कशी टम्म फुगलेली आहे. आणि तुम्ही चौकोनी बी करू शकता, काही नाही, जरा जाड केली तर फुगती. आणि तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असले तर जाड करू शकता. आणि आम्ही दोन्ही प्रकारचे केले. हे कडक आहे खाकऱ्यासारखी, आणि मऊ 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 आहे. मस्त आहे, पण मला कडक आवडते. मस्त हे मला आवडते. तुम्ही जर जास्त केली तर एका माणसाला केलं तरी लवकर होते. पातळ लाटायची आणि चाकून किंवा कशाने कापू शकता. खूप छान झालं. आणि पाऊस पडतो, ग्लासने कापलं तर पीठ राहतं, आपण माघारी टाकतो तर ते उरकत नाही. आपण हे साधं पातळ लाटून तर करंजीचे चमच्याने कापलं तर खूप पटापटा होणार आणि एक्स्ट्रा पीठ बी होणार नाही आणि लवकर होणार हे पदार्थ. आणि चाकूने बी कापू शकता, पिझ्झा कटरने कापू शकता, कशाने बी कापू शकता.